मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 7. हिंदी महासागर, तळरचना आणि सामरिक महत्त्व. हिंदी महासागर हा क्षेत्रानुसार पॅसिफिक व अटलांटिक महासागरानंतरचा तिसऱ्या क्रमांकाचा महासागर आहे. या महासागराचे नाव हिंदुस्तान, भारत, इंडिया या देशावरून रूढ झाले आहे. एकूण महासागरीय क्षेत्राच्या 20% भाग हिंदी महासागराने व्यापलेला आहे. हिंदी महासागराच्या बराच मोठा भाग हा दक्षिण गोलार्धात येतो. हिंदी महासागर हा पश्चिमेस आफ्रिका, उत्तरेस व पूर्वेस आशिया, पूर्वेस ऑस्ट्रेलिया व दक्षिणेस दक्षिण महासागर या दरम्यान विस्तारलेला आहे. विविध महासागरांचा विस्तार आकृती 7.2 मध्ये दिला आहे, तो पहा. पॅसिफिक आणि अटलांटिक महासागरासारखा हिंदी महासागर उत्तरेस आर्क्टिक महासागरात विस्तारलेला नाही. या महासागराच्या उत्तरेस आशिया खंड असल्याने हिंदी महासागर उत्तरेकडे बंदिस्त आहे. हिंदी महासागर व सभोवतालच्या खंडाच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचा भारतीय उपखंडावरील मान्सून हवामान विकसित होण्यावर मोठा परिणाम झालेला आहे. महासागर क्षेत्र चौरस किलोमीटरमध्ये. पॅसिफिक महासागर 1,66,240,977. हिंदी महासागर व सभोवतालच्या खंडाच्या या वैशिष्ट्यपूर्ण रचनेचा भारतीय उपखंडावरील मान्सून हवामान विकसित होण्यास मोठा परिणाम झालेला आहे. हिंदी महासागराची तळरचना. हिंदी महासागराची तळरचना गुंतागुंतीची आहे. खंडांत उतार, मध्य महासागरीय जलमग्न पर्वत, महासागरीय खोरी, सागरी गर्ता, बेटे इत्यादी विविध भूरूपे तेथे पाहावयास मिळतात. या भूरूपांची निर्मिती भूविवर्तनकी, ज्वालामुखीय किंवा अनाच्छादन प्रक्रियांमुळे होते. या प्रक्रिया जशा खंडीय भागात कार्यरत असतात तशाच त्या महासागरातही कार्यरत असतात. हिंदी महासागराची सरासरी खोली 4000 मीटर आहे. यात काही सीमावर्ती समुद्र देखील आहे. समुद्रबुड जमीन. समुद्रबुड जमीन हा भूखंडाचाच भाग असून तो महासागरात जलमग्न असतो. समुद्रबुड जमीन सामान्यतः वेगवेगळी आखाते, समुद्र, उपसागर व सामुद्रधुनी यांनी व्यापलेली असते. हिंदी महासागराच्या समुद्रबुड जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात विविधता आढळते. भारताच्या किनारी भागात समुद्रबुड जमीन बरीच विस्तीर्ण आहे. आफ्रिका व मादागास्करच्या पूर्व किनाऱ्यावर मात्र तुलनात्मक दृष्ट्या समुद्रबुड जमीन अरुंद असून ती इंडोनेशियाच्या किनारी भागात खूपच अरुंद म्हणजे 160 किलोमीटर आहे. भारताच्या पश्चिम किनाऱ्यालगत समुद्रबुड जमीन रुंद आहे, तर पूर्व किनाऱ्यावर ती अरुंद आहे. समुद्रबुड जमिनीवर भौमिक अपक्षरणाद्वारे कारकांनी वाहून आणलेल्या अवसादांचे आच्छादन तयार होते. हजारो वर्षे साचून राहिल्यामुळे त्यांचे स्तरित खडक तयार झाले आहेत. यातील काही स्तरित खडकांचे अवसाद हे जीवाश्म इंधनाचे संभाव्य स्रोत आहेत. मध्य महासागरीय रांगा. सागर तळावरील पर्वत रांगा या सागर तळाच्या विस्तीर्ण खोलगट भागांचे विलगीकरण करणाऱ्या जलमग्न पर्वतरांगा होत. हिंदी महासागरात मध्य महासागरीय रांग असून ही मध्य हिंदी महासागरीय रांग म्हणून ओळखली जाते. या रांगेची सुरुवात सोमाली या द्वीपकल्पाच्या जवळ गल्फ ऑफ एडनमधून होते. दक्षिणेकडे मादागास्कर बेटाच्या पूर्वेस ही पर्वतरांग 2 शाखेत विभागली जाते. त्यातील एक शाखा नैऋत्य दिशेला प्रिन्स एडवर्ड बेटापर्यंत पसरली आहे. ही शाखा नैऋत्य हिंदी जलमग्न रांग या नावाने ओळखली जाते. तर दुसरी शाखा आग्नेय दिशेकडे ॲम्स्टरडॅम व सेंट पॉल बेटापर्यंत पसरली आहे. ही मध्य हिंदी महासागरीय रांग अनेक समांतर रांगांनी बनली आहे. ही रांग एकसंध नसून ती अनेक ठिकाणी विभंगामुळे खंडित झाली आहे.
उदाहरणार्थ ओवेन विभंग, ॲम्स्टरडॅम विभंग इत्यादी. याशिवाय हिंदी महासागराच्या दक्षिण भागात कोर्गुएलॅन पठार, मादागास्करच्या दक्षिणेस मादागास्कर पठार व आफ्रिकेच्या दक्षिणेस अगुल्लास पठार आहे. हिंदी महासागरात भारताच्या पश्चिमेकडे छागोस हे पठार असून ते मध्य हिंदी महासागरीय रांगेपर्यंत पसरले आहे. या पठारावर अनेक लहान मोठ्या बेटांचे समूह आहेत. उदाहरणार्थ लक्षद्वीप, मालदीव, दिएगो गार्सिया इत्यादी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पूर्व हिंदी महासागरात म्हणजेच बंगालच्या उपसागरात उत्तर दक्षिण दिशेस विस्तारलेल्या पर्वतरांगेला 90 पूर्व रांग असे संबोधतात. ही रांग अंदमान बेटाच्या पश्चिमेकडून सुरुवात होऊन दक्षिणेला ॲम्स्टरडॅम व सेंट पॉल बेटाच्या पूर्वेस संपते. हिंदी महासागरातील बेटे. या भागात आपण मुख्यतः खोल समुद्रातील बेटांचाच विचार करणार आहोत. किनारी बेटांचा येथे फारसा उल्लेख केलेला नाही. ऑस्ट्रेलिया, मादागास्कर व श्रीलंका या मोठ्या बेटांशिवाय हिंदी महासागरात अनेक लहान मोठी बेटे व 4 द्वीपसमूह आहेत. ही सर्व बेटे पुढील गटात विभागली जातात. अरबी समुद्रातील बेटे, बंगालच्या उपसागरालगतची बेटे, ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यालगतची बेटे, अंटार्क्टिका खंडाजवळील बेटे. अरबी समुद्रातील बेटे. ही बेटे 2 उपविभागात विभागता येतात. आफ्रिकेच्या किनाऱ्याजवळील बेटे व मध्य पर्वतरांगेनजीकची म्हणजेच लक्षद्वीप छागोस रांगेतील बेटे. आफ्रिका खंडाच्या किनाऱ्यालगतच्या बेटांमध्ये अर्थातच मादागास्कर हे सर्वात मोठे बेट आहे. त्याचे क्षेत्र 5.9 लाख चौरस किलोमीटर आहे. बहुतांशी भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते भूतकाळात मादागास्कर हे बेट आफ्रिका खंडाचा भाग होते. मादागास्कर हे बेट 2 वेळा मुख्य भूमीपासून अलग झालेले आहे. प्रथम आफ्रिका खंडापासून अलग होऊन ते इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टाचा भाग बनले आणि नंतरच्या काळात ते इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्टापासूनही विलग झाले. ते एक संवेदनशील भूकंपप्रवण क्षेत्र आहे. मादागास्कर आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यादरम्यान अनेक बेटे असून त्यातील दखल घेण्याजोगी बेटे म्हणजे कोमोरा, बेस्सास, दी इंडिया आणि युरोपा बेट होय. मादागास्कर बेटाच्या पूर्वेस रियुनियन, मॉरिशस व सेशेल्स अशी बेटे आहेत. उत्तरेस आफ्रिका शृंगाच्या शेजारी असलेले सोकोत्रा हे बेटही प्रसिद्ध आहे. ही सर्व बेटे मध्य हिंदी महासागरीय रांगेच्या पश्चिमेस आहेत. लक्षद्वीप छागोस पठाराशी संलग्न असलेली बेटे म्हणजे लक्षद्वीप, मालदीव आणि छागोस बेटे. यापैकी बहुतेक बेटे प्रवाळ संचयनातून तयार झालेल्या कंकण द्वीपाच्या स्वरूपात आढळणारे द्वीपसमूह आहेत. याशिवाय पाकिस्तानच्या किनारी भागात बुंदेल आणि इराणच्या पर्शियाच्या आखातात किश, होंडोरावी, लावान, सिरी इत्यादी बेटे आढळून येतात. सिंध व बलुचिस्तानच्या किनाऱ्याजवळ काही बेटे आहेत. तसेच इराणच्या पर्शियाच्या आखाती भागातही काही बेटे आहेत. बंगालच्या उपसागरातील बेटे. या गटातील सर्वात मोठे बेट म्हणजे श्रीलंका बेट होय. 90 पूर्व पर्वतरांगेच्या पूर्वेकडे अंदमान निकोबार बेटांचा समूह आहे. त्यांच्या दक्षिणेकडे इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटाच्या पश्चिमेकडे बेटांची साखळी आढळते. निकोबार समूहातील काही प्रवाळ कंकणद्वीपे सोडली तर अंदमान पासून सुमात्राच्या किनाऱ्यावरील बेटांपैकी बहुतेक बेटे ही ज्वालामुखीय बेटे आहेत. ही सर्व बेटे भूपट्ट सीमेशी निगडीत आहेत. ही बेटे जलमग्न पर्वतांचे समुद्र सपाटीच्या वर आलेले भाग आहे. ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्याजवळील बेटे. ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर फारच थोडी बेटे आहेत. त्यापैकी अशमोर, क्रिसमस व कोकोस किलिंग ही बेटे महत्त्वाची आहेत. महासागरीय खोरी. सागर तळावरील खोलवर असलेल्या सपाट भागास
महासागरीय खोरी म्हणतात. जागतिक स्तरावर सर्वच महासागरांचा महासागरीय खोरे असा उल्लेख केला जातो. प्रत्येक महासागरात अनेक लहान मोठी खोरी असतात. खंडीय भागातून आणलेल्या व सागरी भागात निर्माण झालेल्या अवसादांच्या संचयनासाठी हिंदी महासागरात 10 प्रमुख खोरी आहेत. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सागरी खळगे आणि गर्ता. सागरी गर्ता हा महासागरातील अतिखोल भाग असतो. हिंदी महासागरात अशा गर्ता इतर महासागरांच्या तुलनेने खूपच कमी आहेत. हिंदी महासागरातील बहुतांश गर्ता त्याच्या पूर्व सीमेकडे आहेत. त्या भारत, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भूपट्टाच्या ऱ्हास सीमेवर आहेत. यापैकी जावा सुमात्रा बेटांजवळील सुंदा 7450 मीटर खोली आणि ओब 6875 मीटर खोली या दखल घेण्याजोग्या गर्ता आहेत. भूपट्ट हालचालींमुळे हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आहे. हिंदी महासागरातील तापमान व क्षारतेचे वितरण. महासागरी जलाच्या तापमानाचा अभ्यास आवश्यक आहे. या तापमानाचा सागर जलातील सजीव सृष्टीवर प्रभाव असतो. सागरी जलाच्या हालचालींसाठी सागर जल तापमानातील फरक कारणीभूत ठरतो. याशिवाय सागर जलाची घनता ही सागर जलाच्या तापमान आणि क्षारतेवर अवलंबून आहे. सागराची घनता आणि तापमानातील फरक सागर जलाच्या हालचालीस कारणीभूत असतात. आपण प्रथम हिंदी महासागरातील तापमानाच्या वितरणाचा विचार करूया. मॉन्सून पूर्व काळात जेव्हा उन्हाळ्यातील अयन दिन जवळ येत असतो तेव्हा सागर जलाचे तापमान वाढू लागते. विषुववृत्ताजवळ म्हणजे दिलेल्या नकाशातील दक्षिण भागात ते जास्त असते. नैऋत्य मान्सून स्थिरावल्यावर अरबी समुद्र मोसमी वाऱ्याच्या प्रभावाखाली असल्याने तेथील जलाचे तापमान कमी होते. तापमानाच्या आकृतिबंधात बदल होतात. ईशान्य मान्सूनच्या काळात हिवाळ्यातील अयन दिन जवळ येत असतो. यावेळी तापमान कमी होऊ लागते व बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात तापमान 24 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. हिंदी महासागर क्षारता. महासागर जलाचा दुसरा गुणधर्म म्हणजे त्याची क्षारता. क्षारतेचे प्रमाण हे सागरी जलात क्षार किती आहेत याचे मापक आहे. क्षारतेचे प्रमाण दर हजारी PPR या स्वरूपात सांगितले जाते. सागरी जलाची सरासरी क्षारता दर हजारी 35% भाग इतकी असते. हिंदी महासागरातील क्षारता वितरणाचा आकृतिबंध वैशिष्ट्यपूर्ण आहे. सोमाली द्वीपकल्पाच्या आसपास व सौदी अरेबियाच्या किनारी भागात क्षारता सामान्यतः जास्त आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या प्रदेशात तापमान जास्त व पर्जन्यमान कमी असते. या भागात समुद्राला फारशा नद्या येऊन मिळत नाहीत. बंगालच्या उपसागरात गंगा प्रणालीतून पाण्याचा येणारा प्रचंड विसर्ग तसेच द्वीपकल्पीय नद्यांमधून येणारा विसर्ग यामुळे या समुद्रातील क्षारता कमी होण्यास मदत होते. तिन्ही आकृत्यांची तुलना केल्यास तुमच्या लक्षात येईल की नैऋत्य मान्सूनच्या काळात क्षारता कमी आहे. हिंदी महासागरातील सागरी प्रवाह. हिंदी महासागरातील पाण्याच्या प्रवाहांचा आकृतिबंध हा पॅसिफिक व अटलांटिक महासागरातील आकृतिबंधापेक्षा खूपच वेगळा आहे. मॉन्सून वाऱ्यांचा प्रभाव उत्तर हिंदी महासागरातील प्रवाहांवर स्पष्ट दिसून येतो. सागरी प्रवाह हे आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवणारे सागरी जलाचे भाग असतात. असे प्रवाह महासागराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहतात. त्यांच्यावर प्रचलित वाऱ्यांचा प्रभाव असतो. हे प्रवाह
सागरजल एकमेकात मिसळण्याचे महत्त्वाचे काम करतात. महासागराच्या एका भागातून दुसऱ्या भागाकडे उष्णतेचे वहन करण्याचे कार्य त्यामुळे होते. या प्रवाहामधून वाहणाऱ्या पाण्याच्या तापमान स्थितीनुसार त्यांचे शीत व उष्ण प्रवाह असे वर्गीकरण केले जाते. किनाऱ्याचा आकार, महासागराचा विस्तार आणि प्रदेशातील वाऱ्यांच्या हालचालींचा आकृतिबंध यामुळे हिंदी महासागरातील जलप्रवाह प्रभावित झाले आहेत. यात विषुववृत्तीय प्रवाह आहेत. त्यापैकी मात्र उत्तर विषुववृत्तीय प्रवाह हा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या मानाने क्षीण आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. विषुववृत्ताच्या उत्तरेला सागरी प्रवाह ऋतूनुसार विरुद्ध दिशेने वाहणाऱ्या मॉन्सून वाऱ्यांच्या प्रभावाखाली असतात. दक्षिण हिंदी महासागरातील प्रवाह प्रणाली चक्रीय प्रवाह आकृतिबंध तयार करते. या चक्रीय आकृतिबंधाच्या दोन प्रमुख भुजा म्हणजे दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह हा प्रवाह पूर्वीय वाऱ्यांच्या प्रभावाखाली पूर्व पश्चिम वाहतो. पश्चिम प्रवाह हा पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली असणारा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतो. हा आकृतिबंध चक्राकार असून पश्चिमेकडे मोझंबिक अगुल्हास प्रवाह व पूर्वेकडे पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाहाने पूर्ण होतो. हा चक्रीय आकृतिबंध जागतिक स्तरावरील प्रमुख आकृतिबंधांपैकी एक मानला जातो. उत्तर हिंदी महासागरात ऋतूनुसार मॉन्सून वाऱ्यांच्या प्रभावाने सागरी प्रवाह वाहत असतात. मुख्यतः हे प्रवाह किनाऱ्याला अनुसरून वाहतात. उन्हाळ्यात त्यांची दिशा घड्याळांच्या काट्यांप्रमाणे तर हिवाळ्यात ती घड्याळांच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने असते. हिंदी महासागराचे महत्त्व. आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया हे 3 खंड हिंदी महासागराच्या जलाने जोडले गेले आहेत. हा महासागर आशियातील काही मोठ्या अर्थव्यवस्थांना आधार देतो. ही एकच वस्तुस्थिती या महासागराचे आर्थिक व राजकीय महत्त्व अधोरेखित करते. वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय व्यस्त असणाऱ्या होर्मुझ, मलाक्का आणि बाब एल मांदेब या 3 गजबजलेल्या सामुद्रधुनी या महासागरात आहेत. आखाती देशांकडून निर्यात होणाऱ्या बहुतांशी कच्च्या खनिज तेलाची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होते. हिंदी महासागरात मालदीव, सेशेल्स यासारखी अनेक द्वीपराष्ट्रे आहेत. या सर्व राष्ट्रांची संपूर्ण अर्थव्यवस्था हिंदी महासागरातील सागरी परिसंस्था व सागरी पर्यटनावर अवलंबून असते. होर्मुझची सामुद्रधुनी ही सामरिक महत्त्व असलेली जलपट्टी असून ती पर्शियाचे आखात व अरबी समुद्र यांना जोडते. ही सामुद्रधुनी 33 ते 95 किलोमीटर रुंद आहे. मध्य पूर्वेतील तेलाच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग म्हणून ती कार्य करते. जागतिक तेल निर्यातीपैकी 30% निर्यात या सामुद्रधुनीतून होत असते. या सागरी क्षेत्राचे प्रादेशिक हक्क इराण व ओमान या देशांकडे आहेत. हिंदी महासागर प्रदेश हा त्याच्या आर्थिक महत्त्वामुळे जागतिक शक्तींसाठी महत्त्वाचा बनला आहे. प्रदेशातील सैनिकी व नाविक तळांमुळे या प्रदेशात तणाव वाढीस लागला आहे. महासागरातील मैदानांवर अनेक धातूंच्या बनलेल्या खड्ड्यांचे संचयन होत असते. असे खड्डे मॅंगनीज, निकेल, तांबे व कोबाल्ट खनिजांचे स्रोत बनू शकतात. आंतरराष्ट्रीय सागरतल प्राधिकरणाने हिंदी महासागरातील 2 दशलक्ष चौरस किलोमीटर इतके क्षेत्र बहुधावित्व खड्यांच्या संशोधन व उत्खननासाठी भारताला प्रदान केले आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. हिंदी महासागराचे
भारताच्या दृष्टीने महत्त्व. हिंदी महासागर क्षेत्रामध्ये भारताला मध्यवर्ती व सामरिक स्थान प्राप्त झाले आहे. भारताचे राष्ट्रीय हित व आर्थिक स्वारस्य हे अविभाज्यरित्या हिंदी महासागराला जोडले गेले आहे. हिंदी महासागराशी शांती क्षेत्र म्हणून राखणे, महाशक्तींच्या स्पर्धेपासून हे क्षेत्र मुक्त ठेवणे, सागर तटीय राष्ट्रांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लावणे ही भारताच्या परराष्ट्रीय धोरण नीतीचा नेहमीच भाग राहिला आहे. उदाहरणार्थ, प्रादेशिक सहकार्यासाठी इंडियन ओशन रिम असोसिएशन IOR ARC, बिम्स्टेक BIMSTEC, मेकॉंग गंगा कोऑपरेशन MGC इत्यादी. देशाचे सागरी किनारे सुरक्षित नसतील तर तेथे कोणताही औद्योगिक विकास, व्यापार वृद्धी, सागरी वाहतूक, पर्यटन तसेच राजकीय व्यवस्थेतील स्थैर्य शक्य होत नाही. शीतयुद्धानंतरच्या काळातील बहुतेक संघर्ष हे हिंदी महासागरात किंवा त्याभोवतालच्या क्षेत्रातच झाले आहेत. परिणामी जवळजवळ सर्वच प्रमुख जागतिक शक्तींनी हिंदी महासागर क्षेत्रात आपापले सैन्यबळ मोठ्या प्रमाणावर तैनात केलेले आहे. भारताच्या बाबतीत हिंदी महासागर ही एक ऊर्जा आहे. भारत देश जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेला 4थ्या क्रमांकाचा देश मानला जातो. अर्थव्यवस्थेचा जवळजवळ 70% भाग तेलाच्या आयातीवर अवलंबून आहे. यातील बहुतांश तेल आखाती प्रदेशातून येते. मध्य पूर्व आफ्रिका आणि पूर्व आशिया यांना युरोप व अमेरिकेशी जोडणारे प्रमुख सागरी मार्ग हिंदी महासागरातून जातात. पर्शियन आखात व इंडोनेशियाच्या तेल क्षेत्रातील खनिज तेल व खनिज उत्पादने विशेषतः या मार्गाने मोठ्या प्रमाणात नेली जातात. सौदी अरेबिया, इराण, भारत व पश्चिम ऑस्ट्रेलिया यांच्या तटीय क्षेत्रात खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जगातील सागरी क्षेत्रातून होत असलेल्या खनिज तेल उत्पादनांपैकी अंदाजे 40% उत्पादन हिंदी महासागरातून होते. पुळणावरील जड खनिजयुक्त वाळू तसेच तटीय क्षेत्रातील संचित पदार्थांचे उत्पादन किनाऱ्यावरील देश म्हणजे प्रामुख्याने भारत, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया आणि श्रीलंका घेत असतात. पूर्वेकडील देशांशी वाढत्या व्यापारी संबंधातून भारताला येत्या काही वर्षात मोठा वाटा मिळू शकतो. गेल्या एका दशकातच आसियान देशांशी असलेला भारताचा व्यापार जो 1993 मध्ये फक्त $1,484 दशलक्ष होता, तो आता दुप्पट झालेला आहे. भारतीय बाजारपेठ आग्नेय आशियातील सर्वात मोठ्या आयातदारांपैकी एक म्हणून उदयास आले आहे. या प्रदेशातून झालेल्या आयातीचे मूल्य 2004 मध्ये $10,942 दशलक्ष होते. नुकताच थायलंड व सिंगापूरशी झालेला मुक्त व्यापार करार या व्यापारास पूरक असेल. विस्तारणारी बाजारपेठ व मोठ्या प्रमाणावरील आयातीचा ओघ केवळ आर्थिक सुबत्ता सूचित करत नाही, तर त्याबरोबरच सागरासंदर्भातील संवेदनक्षमता देखील सूचित करतात. चाचेगिरीच्या घटना, सशस्त्र दरोडेखोरी, सागरी आतंकवाद यात सातत्याने वाढ होत आहे. हे सागरी मार्गाच्या सुरक्षिततेची गरज अधोरेखित करत आहेत. भारतीय नौदल तसेच तटसुरक्षा दल यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. हिंदी महासागराचे उत्तरेकडील क्षेत्र व सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. भारताने परराष्ट्र नीतीत बदल करून पूर्वेकडील देशांशी व्यापार वाढवला आहे. भरभराटीस येत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या 3 अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे आता भारताला
आयात निर्यात बाजारपेठांची स्थिती विस्तारणे आवश्यक बनले आहे. द्वीपराष्ट्रे आणि भारत यांच्या दरम्यान असलेली सागरी जलमार्ग सुरक्षित राखणे सर्वांसाठीच गरजेचे बनले आहे. मलाक्का ही जगातील सर्वात व्यस्त व अडथळे असणारी सामुद्रधुनी या भागात आहे. येथील सामरिक स्थिती गुंतागुंतीची बनली आहे. दियागो गार्सिया हे विषुववृत्ताच्या दक्षिणेस असलेले मध्य हिंदी महासागरातील प्रवाळ बेट आहे. तेथे 60 लहान बेटांचा समूह आहे. या बेटाचा शोध युरोपियन लोकांनी लावला. त्याला पोर्तुगीजांनी नाव दिले. हे नौदल व संरक्षणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे स्थान आहे. या बेटांच्या हिंदी महासागरातील विशिष्ट भौगोलिक स्थानामुळे त्याला सामरिक महत्त्व प्राप्त झाले आहे. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.